गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही नॉलेज मिळेल. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे खूप जास्त वॉलाटाईल झालेलं आहे, परंतु एका रेंजमध्ये आहे. रेंज ब्रॉडर आहे, ऑलमोस्ट 7-8% रेंज आहे. त्यामुळे मार्केट जरी कन्सॉलिडेट करत असलं तरी तिथे फार व्हायलंट मूव्ज आपल्याला पाहायला मिळतात. कालसुद्धा नॅसडॅक ग्रीनमध्ये क्लोज आहे, टेक्नॉलॉजी इंडेक्स, परंतु S&P 500 आणि डाऊ जोन्स हे थोडेसे रेडमध्ये क्लोज आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक मिक्स टाईप ऑफ सेटअप आपल्याला मार्केटमध्ये US मार्केटमध्ये स्पेशली पाहायला मिळतो आहे. आता जर आपण पाहिलं तर तिथे असं होण्यामागचं कारण काय? तर आता या शुक्रवारी तिथे क्वाड्रापल विचिंग डे आहे. याला आपण असं म्हणू शकतो की तिथले जे मंथली आणि जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत वीकली, ते सगळे एकाच दिवशी एक्सपायर होतात. त्यामुळे तिथे प्रचंड व्होलॅटिलिटी असते आणि त्याच्या आधी ज्या लोकांना कुठलीही पोझिशन घेऊन जायची नाही ते एक्झिट करत असतात आणि त्यामुळे आपल्याला एक 2-3 दिवस US मार्केटमध्ये खूप जास्त व्होलॅटिलिटी ही नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर आता आपण ग्लोबल मार्केट्स जर पाहिले तर ग्लोबल मार्केट्समध्ये काही ग्रीन आहेत, काही रेड आहेत. म्हणजे एक मिक्स टाईप ऑफ सेटअप आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजेच काय की जसं काल पूर्णपणे बेरिश सिनेरिओ होता तसा आज नाही आहे. आज फ्लॅट सिनेरिओ आहे. जर आता आपण आपलं मार्केट पाहिलं तर काल आपल्या मार्केटमध्ये एक सायझेबल फॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये सगळ्यात पहिलं रिझन होतं ते म्हणजे वीकली एक्सपायरीचं प्रेशर निफ्टीवरती. ओके. आणि त्यानंतर दुसरं रिझन म्हणजेच की असं कुठलंही स्पेसिफिक रिझन नाही, परंतु मेजरली आपला जो रुपया आहे तर तो फॉल होतो आहे आणि RBI त्याला फॉल होऊ देतं हे सगळ्यांना माहीत आहे. कारण एक्सपोर्टर्सला खूप जास्त त्यातनं बेनिफिट व्हावा म्हणून. आणि जे काही आपण USने आपल्यावरती सँक्शन्स केलेले आहेत 50% टॅरिफचे, तर त्याची हीट जी आहे तर ती एक्सपोर्टरला कमी व्हावी म्हणून. परंतु या सगळ्या गोष्टी पाहता जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय म्हणू शकतो की रुपी फॉल होत असल्यामुळे मार्केटला स्टेबलाइज करणं अवघड जातं आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे हे थोडंसं आपण म्हणू शकतो की डायसी सिच्युएशन आहे. परंतु आजचा जर सिनेरिओ आपण पाहिला तर रुपया 90.99 वरती ओपन झाला आहे. 8 पैसे अजून आपण काय म्हणू शकतो कमजोर ओपन झालेला आहे, वीक ओपन झाला आहे. म्हणजे फक्त 1 पैसा जर त्यानं मुवमेंट केलं ओके अपसाईडला तर रुपया आज 91 हिट करेल. आणि साहजिकच आहे की जर ओपनच एवढ्यावरती झाला आहे तर साहजिकच आहे की जेव्हा मार्केट ओपन होईल 9 वाजता तेव्हा मग 91 वरती जाईल. परंतु आजचा दिवस हे पाहणं फार जास्त गरजेचं आहे की RBI इंटरव्हेन्शन करणार का. त्याचं कारण असं आहे की जनरली RBI जे आहे तर ते जे काही राऊंड फिगर आहे तिथे आपण काय म्हणू शकतो त्याला डिफेंड करत असतं. म्हणजे जर RBIला डिफेंड करायचं असेल 91ला जर डिफेंड करायचं असेल रुपीला तर आज RBI इंटरव्हेन्शन करेल ही पॉसिबिलिटी खूप हायली आहे. आणि जर त्यांना करायचं नसेल तर इझिली रुपया जो आहे तर तो 91 क्रॉस करून वरती जाईल. परंतु सध्या तरी असं वाटत नाही आहे, कारण त्याला 1 रुपयाची रेंज देतील. हायर साईडला 91, डाऊन साईडला 90. ओके. आणि या दरम्यान रुपीला खेळवत राहतील असं माझं मत आहे. परंतु ते आज कळेल. जर आज क्लोजिंग जर 91च्या वरती आली ओके रुपीची, तर मग आपल्याला मार्केटमध्ये अजून जास्त प्रेशर पाहायला मिळेल आणि रुपी अजून फॉल होण्याची पॉसिबिलिटी वाढेल. ओके. तर होप सो असं होऊ नये. परंतु आज त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठलीही पोझिशन मार्केटमध्ये घेताना USD INRचा चार्ट नक्की पहा. जर USD INRमध्ये जर खूप जास्त इंटरव्हेन्शन RBIने केलं तर एक सडन डाऊन साईड स्पाईक आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. ओके. जर तसा पाहायला मिळाला तर आपल्याला मार्केट स्टेबलाइज होताना पाहायला मिळतील. आता अदर हँड जर आपण पाहिलं आपल्या मार्केटकडे तर मार्केट एकदम सपोर्ट झोनवरती आहे. ओके. त्यामुळे इथनं जर मार्केट फॉल झालं आणि जर 25,700 डाऊन साईडला ब्रेक केला तर एक फ्रेश सेलिंग आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळेल. म्हणजेच काय, डाऊन साईडला जर आपण रेंज पाहिली तर 25,700, अप साईडला जर पाहिली तर 26,000. कारण 26,000वरती खूप जास्त कॉल रेटिंग आपल्याला पाहायला मिळते.
आणि स्ट्रॅडल जे आहे तर ते 26,000 ते 26,500 या लेवलपर्यंत खूप जास्त स्ट्रॅडल सेल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की मार्केट हायर साईडला म्हणजे वरच्या बाजूला ट्रॅव्हल करू शकतं. अदरवाईज ज्या लोकांनी कॉल सेल केलेले आहेत तर त्यांना आत्ता तरी लॉस होत नाही आहे. ओके, परंतु जर 25,700 डाऊनसाईडला ब्रेक करून जर मार्केट खाली सस्टेन करू लागलं तर मग मात्र ज्यांनी वरती कॉल सेल केलेले आहेत तर ज्यांनी वरती सेल केलेले आहेत तर ते ट्रबलमध्ये येतील आणि मग अशा पद्धतीनं साहजिकच आहे की त्यांना जे काही पोझिशन आहेत तर त्या एक्झिट कराव्या लागतील त्यांच्या 26,000 जे स्ट्रॅडल आहेत त्यातल्या आणि मग खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो आणि म्हणूनच आपण पाहू शकतो की फ्रेश सेलिंग आपल्याला पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मग आता जर आपण FIS DIचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन काल सेलिंग केलेलं आहे 2,000+ करोड आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1,000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे केवळ पहा एकच दिवस डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं कमी पैसे इन्व्हेस्ट केले कम्पेअर टू FIS. तर आपल्याला काल मार्केटची परिस्थिती काय पाहायला मिळाली. ओके, त्यामुळे एवढं सोपं नाही आहे मार्केटला स्टेबलाइज करणं, त्यासाठी प्रचंड पैसे लागतात. ओके, त्यामुळे आता पाहूयात की FISची जी इंडेक्स शॉर्ट पोझिशन आहे ती ऑलमोस्ट 90% क्लोज आलेली आहे. त्यामुळे तिथे शॉर्ट कवरिंग होणार का हे पाहणं देखील फार जास्त गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आता मंथली एक्सपायरी जवळ येते आणि आता सेकंड हाफ डिसेंबरचा सुरू झाला आहे. यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे FIS जे आहे तर ते मेजरली सुट्टीवर जातात क्रिसमसमुळे, त्यामुळे लिक्विडिटी मार्केटमध्ये ड्रायअप होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या डिसेंबर एंडपर्यंत जे फार मोठमोठे कंपनीज आहेत, मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि मोठमोठे लोक आहेत की ज्यांना ॲडव्हान्स टॅक्सेस पे करावे लागतात, तर त्यांना जी डेडलाईन असते तर ती 30 डिसेंबरपर्यंत असते. त्यामुळे साहजिकच आहे की ते मार्केटमधनं पैसे काढून ते ॲडव्हान्स टॅक्स पे करतात त्यातनं आणि त्यामुळे लिक्विडिटी अगेन ड्रायअप होते. त्यामुळे मार्केटमध्ये आपण काय म्हणू शकतो की खूप जास्त मेजर मूव्ज आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, परंतु सडन स्पाईक मात्र पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. कारण जेव्हा लिक्विडिटी ड्रायअप होते, कमी होते, तेव्हा आपल्याला सडन स्पाइक्स पाहायला मिळतात. तर मग आता आजचा दिवस फार जास्त महत्त्वाचा ठरणार आहे, कारण काल वीकली एक्सपायरी होती आणि आजचा जो दिवस आहे तर तिथे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल. इथून मागं आपण पाहिलेलं आहे बऱ्याचदा की जेव्हा वीकली एक्सपायरी होऊन जाते आणि मार्केट दुसऱ्या दिवशी फ्लॅट ओपन होतं, तेव्हा खूप हायली चान्सेस असतात की मार्केट ट्रेंडिंग राहू शकतं. तर आजचा सिनेरिओ असा आहे की मार्केट वरच्या बाजूला म्हणजेच 26,000च्या बाजूला ट्रेंडिंग राहू शकतं. डाऊन साईडला पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे, कारण जोपर्यंत 25,700 क्रॉस करून डाऊन साईडला क्लोज करत नाही तोपर्यंत फार जास्त काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही आहे. परंतु जर एकदा का तिथे क्लोज आला तर मग सगळ्यांचे स्टॉप लॉसेस ट्रिगर व्हायला सुरुवात होईल आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईड ओपन झालेली पाहायला मिळेल. तर मग आता यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रूड ऑइल. तर क्रूड ऑइल हे ऑलमोस्ट 2021 नंतर एवढं फॉल झालेलं आहे आणि खूप जास्त खाली आलेलं आहे. त्याचा फायदा आपल्याला ऑटो कंपनीजमध्ये, त्यानंतर ऑइल मार्केटिंग कंपनीजमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे पाहूयात आता काय होते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.